हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 19 पाहणार आहोत आणि या अगोदरची उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन तेथेच तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील। ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला पुढची उदाहरण संग्रह समजण्यास मदत होईल। आणि मुलांनो, उदाहरण संग्रह 19 हा खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे। त्यात फक्त आपल्याला चौकटी दिल्या आहेत आणि यात आपल्याला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये काही अशा ट्रिक्स सांगणार आहे की तुम्ही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांक पहिल्याच तुम्ही ते ठरवू शकाल। तर मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुलांनो, अपूर्णांकाला लहान मोठे ठरवण्यासाठी 3 नियम आहेत, ते अगोदर आपण पाहू। मग मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगते, त्यानुसारही तुम्ही लहानपणा एकदम बरोबर ठरवू शकतात। तर ते आपण हे नियम पाहूयात। तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी 3 नियम आहेत। समच्छेद अपूर्णांकांमध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो। म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन हे नियम समजावून सांगते। तर 1 छेदस्थानी 2 आणि 1 छेदस्थानी 2, तर या दोन्ही अपूर्णांकाचा छेद आणि अंश दोन्हीही समान आहे, तर हे अपूर्णांक समान असतात। आणि समच्छेद अपूर्णांकात ज्याचा अंश मोठा म्हणजे 3/2 आणि 4/2, यात कोणती मोठी संख्या आहे, तर ज्याचा अंश मोठा ती मोठी संख्या, म्हणजे या अपूर्णांकाचा अंश 3 पेक्षा मोठा आहे, म्हणजे 4 हा अंश मोठा आहे, तर ही मोठी संख्या आहे। तर मुलांनो, हे चिन्ह म्हणजे हे चिन्ह जे आहे, हे 2 चिन्ह आहेत। तर इकडं मोठी संख्या असली तर आपल्याला हा जो पसरट भाग आहे तो मोठ्या संख्येकडे करायचा आहे आणि हा जो निमुळता भाग आहे तो लहान संख्येकडे करायचा असतो। जसं 1 आणि 4, तर 4 ही मोठी संख्या आहे, तर आपण हा भाग 4 कडे करायचा आणि 1 ही मोठी संख्या आहे, लहान संख्या आहे 4 पेक्षा, तर हा निमुळता भाग 1 कडे करायचा। आणि हे चिन्ह बरोबरसाठी आहे, म्हणजे 4 आणि 4 बरोबर। तर मुलांनो, हे झालं चिन्हाचं। आणि नियम पहिला आपण समजावून घेतला की अंश मोठा असला आणि छेद समान असले की ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक। आता नियम दुसरा, समान अंश असलेल्या अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो। मुलांनो, ध्यान द्या, ज्याचा छेद मोठा तो लहान असतो आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो। तर छेद मोठा असल्यावर लहान का, तर मुलांनो तुम्ही इथे पाहू शकता 6/2 आणि 6/2 आणि 6/3, आपण याला जर सोडवलं तर 3 × 3, 3 × 6, याचं उत्तर 2 आणि 2×6 याचं उत्तर 3। म्हणजे ज्याचा अंश लहान ती संख्या आपल्याला मोठी भेटली आणि ज्याचा अंश मोठा ती आपल्याला लहान भेटली। असं का, तर मोठा छेद असणं म्हणजे त्या संख्येचे जास्त भाग होणे, तर जास्त भाग व्हायचे म्हणल्यावर लहान लहान भाग होणार। तर मुलांनो, म्हणून ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान, छेद मोठा संख्या लहान। तर चला तर मी एक तुम्हाला उदाहरणानुसार सांगते। हेच उदाहरण 6/2, तर याचा छेद मोठा आहे, तर आणि अंश दोघाचाही सारखा आहे। पण मुलांनो, ध्यान ठेवा की अंश सारखाच असायला पाहिजे, मगच आपण ज्याचा छेद मोठा आहे ती संख्या आपण लहान म्हणू शकतो। तर मुलांनो, नियम तिसरा, अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो। म्हणजे मुलांनो, जर अपूर्णांकांचे छेद म्हणजेच
मी तुम्हाला एक उदाहरणातून सांगते. अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे, म्हणजे या नियमाचा अर्थ काय आहे. तर एक उदाहरण आहे 5/6 आणि 1/8 याचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता यामध्ये वरचे दोन्हीही नियम बसत नाहीत, कारण याचा नाही तर छेद समान आहे, अंश समान आहे, नाही याचा छेद समान आहे, म्हणजे याचा अंशही समान नाही आणि याचा छेदही समान नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर याच किमतीचा याचा सममूल्य अपूर्णांक काढायचा. आपण सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणतात, ते कसा काढतात, ते सर्व अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हे लवकर समजेल. तर आपण 1 आणि 8 हे याच्या पटीत 6 आहे का पाहू, म्हणजे 6च्या पटीत 8 आहे का पाहू. तर 5 गुणिले 5 गुणिले 8 आणि 6 गुणिले 8 आणि 1 गुणिले 6 आणि 8 गुणिले 6. म्हणजे मुलांनो, मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं आहे की आपण छेद समान करायचा म्हणलं की या छेदाने या अपूर्णांकास आणि या छेदाने या अपूर्णांकास गुणलं की छेद समान होतो. तर 8×5 = 40 आणि 6×6 = 36, 42, 6×8 = 48 आणि 6×1 = 6 आणि 6×8 = 48. तर आपला छेद समान झाला आहे आणि याचा अंश मोठा आहे, तर आपली ही संख्या मोठी असेल. तुम्ही पाहिलं मुलांना आपण कसं केलं. तर तुम्हाला हे 3 नियम समजले असतील तर आता तुम्हाला उदाहरण संग्रह 19 मध्ये कसलीही अडचण येणार नाही, ते तुम्ही सहज सोडवू शकता. मी तुम्हाला उदाहरण संग्रह 19 पूर्ण सोडवून दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी सर्व व्हिडिओ मिळतील. तर उदाहरण संग्रह 19 तुम्ही पहा. आपल्या इथे अंशही समान आहे आणि छेदही समान आहे. तर आपल्याला ह्या बॉक्समध्ये कोणतं चिन्ह येईल, तर ही संख्या समान आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह येईल. येथे छेद हा समान आहे, तर हा आपल्या कोणत्या नियमात बसतो, हा पूर्णांक आपल्या कितव्या नियमात बसतो, तर हा आपल्या नियम क्रमांक 1 मध्ये येतो. तर तो नियम काय आहे, तर समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणजे याचा अंश मोठा आहे. 3 हे 2 पेक्षा मोठा आहे, तर ही आपली मोठी संख्या असणार. म्हणजे आपण हा पसरट भाग मोठ्या संख्येकडे आणि हा निमुळता भाग लहान संख्येकडे करूयात, म्हणजे आपली मोठी संख्या ही 3/8 आहे. तर याचाही छेद मोठा म्हणजे समान आहे, तर अंश याचा मोठा आहे, म्हणजे ही संख्या आपली मोठी आहे. 10/11 हा पूर्णांक आपला मोठा आहे. गणित क्रमांक 4 मध्ये अंश मोठा आहे, अंश आणि छेद दोन्हीही समान नाही, तर आपण याचा छेद समान करून घेऊयात, म्हणजे आपल्याला लहान मोठेपणा ठरवण्यात मदत होईल. तुम्ही पाहू शकता मुलांनो, मी याचा छेद समान केलेला आहे. मुलांनो, तुम्ही जर 5 आणि 10 पाहिलं तर ह्या संख्या दोन्ही संख्या छेद आणि अंशाच्या संख्या पटीत आहेत. तर आपण याला 2 भागलं म्हणजे 2 भाग दिला तर आपल्याला हीच संख्या मिळते. 5 बेपंचे 10 आणि 2 ने 30ला भागलं की 15 संख्या येते. तर आपल्या इथे बरोबरचं चिन्ह येतं, कारण या संख्येला भागलं की आपल्याला हीच संख्या मिळत आहे, म्हणजे ह्या संख्या सममूल्य आहेत. तर मुलांनो, आपल्याला इथे बरोबरचं चिन्ह येतं. तर आता येथे हा गणित क्रमांक 5 हा आपल्या नियम क्रमांक 2 मध्ये बसतं की समान अंश असलेल्या अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. तर
हा अपूर्णांक आपला लहान आहे म्हणजे हा आपला मोठा आहे, तर लहान आहे तर याकडे आपण हा निमुळता भाग करायचा आणि जो मोठा आहे त्याच्याकडे हा पसरट भाग. तर गणित क्रमांक 6 मध्ये अंश समान आहे आणि गणित क्रमांक 5 सारखंच आहे. तर या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे, तर हा अपूर्णांक लहान आहे आणि हा अपूर्णांक मोठा आहे. तर येथेही गणित क्रमांक 6 सारखंच आहे. याचा अपूर्णांक 11पेक्षा मोठा आहे म्हणजे 13. तर ह्या अपूर्णांकाचा छेद मोठा असल्यामुळे ही संख्या लहान आहे, तर आपण इथे असं चिन्ह करायचं. आणि येथेही अंश हा समान आहे आणि याचा छेद मोठा आहे, तर हा अपूर्णांक लहान असेल. गणित क्रमांक 9. तर गणित क्रमांक 9 मध्ये दोन्ही अपूर्णांकांमध्ये अंशही समान नाही आणि छेदही समान नाही, म्हणजे आपल्याला याचा आणि या संख्या पटीतल्याही नाहीत, म्हणजे आपल्याला याचा छेद समान करण्यासाठी दोन्ही संख्येला या अपूर्णांकाला या छेदाने गुणावं लागेल आणि या अपूर्णांकाला या छेदाने तर आपल्याला दोन अपूर्णांक मिळतील, 40/48 आणि 6/48. तर दोन्हीचा छेद हा समान झालेला आहे आणि याचा अंश हा मोठा आहे, तर ही मोठी संख्या आहे. तर हा आपला पहिला अपूर्णांक आहे. तर आपल्याला बॉक्समध्ये अशी खूण येईल. तर इथे छेद आणि अंश वेगवेगळे आहेत. तर 6च्या पटीत आहे 12, तर 6 आपल्याला या अपूर्णांकाला फक्त 2 ने गुणलं की आपल्याला छेद समान मिळेल. तर 2 आणि 6 1 6 2 12, तर 2 12 हा अपूर्णांक आपल्याला असा मिळेल. तर 5 अपूर्णांक समान झाल्यावर याचा छेद समान झाल्यावर याचा अंश मोठा आहे म्हणजे ही मोठी संख्या आहे. तर येथे या दोन संख्या पटीतील आहेत. तर 7 गुणिले 2 8 गुणिले 2 केलं, 7 दुणे 14 8 दुणे 16, तर संख्या समान होते. आपल्याला याला 2 ने गुणलं की 14/16 संख्या मिळते, अपूर्णांक मिळतो. तर आपलं चिन्ह हे बरोबरचं येईल. येथेही बरोबरचं, कारण अंश आणि छेद समान आहेत. तर याही संख्या पटीतील आहेत. 9 दुणे 18 केलं की थांबा मी करून दाखवते. 2 आणि 9 दुणे 18, तर आपल्याला याला 2 गुणलं की 2 18 हा अपूर्णांक मिळतो. तर याचा अंश मोठा असल्यामुळे हा अपूर्णांक मोठा आहे. तर 2 आणि 3 ह्याचे अंश वेगवेगळे आहेत आणि पटीतील संख्या नाही. तर 2 आणि 3ला या छेदाने गुणलं, 7 दुणे 14 7 त्रिक 21 आणि 4 आणि 7ला 3 ने गुणलं तर 4 त्रिकोण 12 7 त्रिक 21, तर छेद समान होतात. याचा अंश मोठा आहे म्हणजे इकडल्या संख्येचा अंश मोठा आहे, तर ही अशी खूण येईल. आणि 3 आणि 7 याही संख्या पटीतील नाहीत. तर 3 आणि 7 या पूर्णांकाला 9 ने 9 1 9 8 9 63 आणि 5
भागिले 9, 5 छेदस्थानी 9 या अपूर्णांकाला 7 ने गुणलं 5 7 35 बरोबर 5 7 35 7 9 63. तर 35 हा अंश मोठा आहे छेद समान झाल्यानंतर, तर ही संख्या हा पूर्णांक मोठा असेल आणि येथे ही संख्या या पटीतील नाही तर एकमेकांच्या छेदाने एकमेकांना गुणा. बरोबर 5 चौक 20 11 5 55 11 1 गुणिले 11 भागिले 5 गुणिले 11. तर याचं उत्तर 11 भागिले 55 येईल. तर याच छेद समान झाल्यानंतर पहिल्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तर अशी खूण येईल. तर मुलांनो, कसा वाटला हा व्हिडिओ ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हे सर्व अपूर्णांकाचे लहान मोठेपणा तुम्हाला कळला का तेही मला कळवा. आणि मुलांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग.